युवी, तू चोरी केलीस? युवी, अरे माझ्याकडे बघ, तू चोरी केलीस? काय वाटतं का? तुला काय वाटतं? ज्या घरात मी साधं बोलण्याची हिंमत करू शकत नाही तिथे चोरी करण्याची हिंमत करणार? चोरी? अरे मग तू चोरी केली नाहीस, मग तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठून? म्हणजे काय? बरोबर आहे, प्रश्न तर पडणारच आहे. आणि लहानपणापासून मी मिळेल ते काम करत आलो. होय, मोल मजुरी करत आलो, दोन पैसे कमावत आलो, एक पै ना पै जमा करत आलो, एक पै ना पै. आणि त्यात जमा झालेल्या पैशातील हे तुला थोडाफार दिलेले पैसे आहे. होय, कारण वाणी माझ्या खर्चाचं ओझं मी कोणा दुसरा लादू इच्छित नाही लादू इच्छित. कारण मला स्वबळावर जगायचं आहे, स्वबळावर मोठा व्हायचा आहे, स्वबळावर मला IAS अधिकारी व्हायचा आहे, IAS अधिकारी. त्यासाठी मला कितीही कठोर परिश्रम करावा लागले तरी करेन, पण चोरी करणार नाही. वाटणार चोरी नाही करणार कधी. तू चोरी केली नाहीस, मग हे त्याला का सांगितलं नाहीस? मला काय सांगायचं ग, मला काय सांगायचं? आणि कोण ऐकतो माझं या घरात? कोण ऐकतो? काय सांगायला गेलं, बोलायला गेलं तर मारझोड करतात, माझ्यावर अत्याचार करतात. म्हणून कुणाला काय सांगायचं मला माहित आहे. वाणी ही चोरी या दत्तू काकानीच केली, पण त्याचा आळ मात्र तो माझ्यावर आणतो. होय, पण काय करू शकतो मी? कित्येक दिवसापासून तो बिचारा पिये म्हणून आमच्या घरी काम करतोय. कमीत कमी माझ्या अशा वागण्यात त्याचं तर भलं होईल, त्याचं तर लेकर बाळ सुख होतील, त्याला तर समाधान मिळेल. माझं काय ग, माझं सोड. मी दुःखी होतो आहे आणि दुःखीत राहणार. युवी, मला तुझा फार अभिमान वाटतो, फार अभिमान. अरे तू स्वतः एवढा दुःखी असून नेहमी दुसऱ्याला हसवण्याचा प्रयत्न करत असतोस. तुझी मी माझ्यासाठी केलेली निवड अगदी योग्य आहे. आणि तू खूप छान आहेस, तुझे विचार खूप चांगले, तू खूप महान आहेस. हे बघ माझ्याकडे बघ, असं रडू नको. तू चोरी नाही केलीस ना? नाही केली ग. मग हे आपण सिद्ध करू. चल तुझ्या बाबांकडे. नाही, तुला माझ्या बाबाचा स्वभाव माहित नाही. अरे चल माझ्या साहेब, खूप भूक लागली. चिल्लर नाही का तू आमच्याकडे? साहेब, सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकही भीक भेटली नाही. आम्ही काय करणार का? मला एकही लेकरू बाळ नाही साहेब, एकही लेकरू बाळ नाही. तुम्ही मला लेकरासारखे साहेब, भूक लागली साहेब, त्याची नाही म्हणून म्हातारी आहे, मुली चांगली आहे. हे घ्या का? आम्ही खूप खायचो.